रक्षाबंधन स्पेशल घरच्या घरी तुम्ही ही मिठाई अगदी कमी साहित्यामध्ये बनवू शकता। तर इथे बघू शकता किती छान अशी मिठाई तयार झालेली आहे। तर मैत्रिणींनो, अगदी स्किप न करता व्हिडिओ बघा, कारण व्हिडिओमध्ये छोट्या छोट्या टिप्स सांगितलेले आहेत। नमस्कार मैत्रिणींनो, चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। इथे बघा, साहित्यामध्ये 1 वाटी साखर, 1 वाटी रवा, 1 वाटी बेसन, 1 वाटी तूप आणि गार्निशसाठी बदाम आणि काजू घेतलेले आहेत। तर आता इथे कढई छान तापलेली आहे, तर चांगलं तूप वितळलं की त्याच्यामध्ये रवा टाकून घेऊयात। तर बघा, रवा टाकून घेतलेला आहे। आता आपल्याला 3 ते 4 मिनिटे आधी रवा थोडासा हलका हलका भाजून घ्यायचा आहे। रवा आधी भाजून घ्यायचं कारण म्हणजे रवा जास्त जाडीला असतो, बेसन पीठ जाडीला नसतं, ते पूर्ण पीठ असतं। त्याच्यामुळे रवा अगदी 3 ते 4 मिनिटं बेसन टाकण्याच्या आधी या पद्धतीने भाजून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता, रव्याचा रंग थोडासा चेंज झालेला आहे। याच वेळेस आपल्याला याच्यामध्ये बेसन पीठ घालायचं आहे। आता आपण हे मिश्रण अगदी 10 ते 12 मिनिटं अगदी मंद गॅसवरती भाजून घेणार आहोत। तर इथे बघू शकता तुम्ही, याच पद्धतीने अगदी 10 ते 12 मिनिटं गॅस अगदी स्लो ठेवायचा आहे मैत्रिणींनो, नाहीतरी काय होईल, थोडंही जर बेसन किंवा रवा कढईला खाली लागला तर त्याचा पूर्ण सगळा करपलेला जो वास असतो तो आपल्या मिठाईला येतो। त्याच्यामुळे ज्यावेळेस आपण ही प्रोसेस करत आहोत हलवण्याची, ही अजिबात थांबवायची नाही। अगदी मंद गॅसवरती याच पद्धतीने तुम्हाला सतत हे असं हलवत राहायचं आहे। तर तुम्ही बघू शकता, तूप आणि रवा बेसन पीठ अगदी छान मिक्स झालेलं आहे आणि जसं भाजण्याची प्रोसेस होत आहे तसा घरात खमंग वास सुटतो। तसेच बघा, आता ज्यावेळेस तुम्ही बघू शकता, इथे अगदी पीठ आणि रवा असं रवाळ रवाळ झालेलं आहे। याच वेळेस 10 ते 12 मिनिटं झालेली आहेत मैत्रिणींनो। अगदी वाटीभर रवा आणि वाटीभर बेसन भाजायला 10 ते 12 मिनिटं लागतात। तर इथे आता हे आपलं मिश्रण छान भाजून झालेलं आहे, वासही खमंग सुटलेला आहे। तुम्हाला दाखवते, अगदी दिसत नसेल मोबाईलमध्ये, पण अगदी रवाळ रवाळ आणि छान भाजलेलं आहे मिश्रण। आता आपण हे साईडला ठेवून पाक करून घेऊयात। तर इथे बघा, या कढईमध्ये मी 1 वाटी साखर घातलेली आहे, त्याच वाटीने अर्धा वाटी आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। तर इथे बघा, पूर्ण साखर या पाण्यामध्ये वितळलेली आहे। पाक बनण्यासाठी कमीत कमी 7 ते 8 मिनिटं लागतात मैत्रिणींनो। तर इथे बघा, मी तुम्हाला या डावाच्या साहाय्याने दाखवत आहे की पाक तयार झालेला आहे किंवा नाही ते। तर अजून पाक तयार झालेला नाही, अगदी अजून 2 ते 3 मिनिटं लागतील। तर चला आता पुढे बघूयात, पाक तयार झालेला आहे। तुम्हाला मी अगदी हाताच्या बोटांवरती घेऊन एक तारी पाक कसा झालेला आहे हे समजायचं आता दाखवणार आहे। तर तुम्ही अगदी इथे बघू शकता, तर थोडंसा घ्यायचं आपल्या बोटावरती आणि इथे बघा तुम्ही, तार दिसत आहे। तर बघा, 1 तारी पाक तयार आहे मैत्रिणींनो। आणि या बर्फीला 1 तारी पाकच बनवायचा। जर पाक आपला पुढे गेला तर बर्फी अगदी कडक होते। आता यावेळेस मी पूर्ण गॅस बंद केलेला आहे। आता आपण हे जे मिश्रण भाजलेलं आहे ते या पाकामध्ये घालून घेऊयात। तर इथे बघा, मी आता सगळं मिश्रण याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे पाकामध्ये। आता हे छान सगळं या पद्धतीने मिक्स करायचं आहे। खूप सुंदर होते मैत्रिणींनो, आणि रक्षाबंधन जवळच आलेलं आहे। तुम्ही ही मिठाई नक्की आवर्जून बनवा
आणि अगदी परफेक्ट रेसिपी सांगितलेली आहे. कुठेही याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे तुम्ही याच पद्धतीने रेसिपी बनवली तर अजिबात बिघडणार नाही. आता आपण गॅस चालू करूयात, म्हणजे मंद गॅस आहे आणि अगदी 1 ते 2 मिनटं परत हे मिश्रण आपण हलवून घेऊयात. आता आपण याच्यामध्ये वेलची पावडर घालणार आहोत. तर वेलची पावडर घातल्यानंतर परत हे मिश्रण सगळं या पद्धतीने हलवून घेऊयात. खूप सुंदर असं मिश्रण झालेलं आहे, तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये. आता आपण गॅस बंद करूयात आणि हे मिश्रण सगळं एका ताटामध्ये ओतून घेऊयात. तर इथे बघा, या ताटाला मी तूप लावून घेते. पूर्ण ताटाला या पद्धतीने तूप लावून घ्यायचं आहे. बघा, तूप लावून झालेलं आहे. आता आपण हे सगळं मिश्रण या ताटामध्ये ओतून घेऊयात. खूप सुंदर आणि कमी साहित्यामध्ये ही मिठाई होती मैत्रिणींनो. अगदी नक्की तुम्ही ट्राय करा आणि तुमची मिठाई कशी झाली होती हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर बघा, सगळं मिश्रण मी आता या ताटामध्ये ओतून घेतलेलं आहे. आता या उलटण्याच्या साहाय्याने हे सगळं मिश्रण आता परतून घेऊयात. अगदी सहज एकसारखं ताटामध्ये होतं. त्याला काही जास्त मेहनत लागत नाही. अगदी अलगद हाताने हे मिश्रण असं पसरवून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघा, छान असं सगळं मिश्रण पसरून झालेलं आहे. थोडंसं ताट अजून पूर्ण हे करून घेते, म्हणजे ताट थोडंसं खाली आपटलं ना की अजून पसरलं जातं चांगलं. आणि आता इथे जो काही काजू आणि बदामचे तुकडे केले होते ते सगळे याच्यावरती टाकून घेऊयात. आणि हलके हलके अगदी आपल्याला ते थोडेसे या पिठावरती, म्हणजे या मिठाईवरती असे थोडेसे हलके हलके दाबून घ्यायचे आहेत, जेणेकरून त्या मिठाईला ड्रायफ्रूट्स चिकटतील. तर इथे बघा, अगदी हलक्या हाताने दाबून घ्यायचे आहेत. खूप सुंदर होते मैत्रिणींनो मिठाई, आणि कलरही तुम्ही बघू शकता किती छान आलेला आहे. खूप सुंदर दिसत आहे. आणि आता काय करूया, अगदी 5 ते 7 मिनिटात हे मिश्रण थंड होतं मैत्रिणींनो, आणि लगेच आपण याच्या आता वड्या काढून घेऊयात. तर इथे बघा, मिश्रण थंड झाल्यानंतर लगेच वड्या काढून घेते. अगदीच खूप थंड झालं आणि तर मग काय होतं, वड्या तुटू शकतात. त्याच्यामुळे थोडंसं हलकंसं कोमट आहे तोवरच या पद्धतीने वड्या पाडून घेऊयात. वड्याही तुम्ही बघत असाल अगदी सहज निघत आहेत. आणि सगळं मिश्रण ताटाने सोडलेलं आहे. याचाच अर्थ आपली रेसिपी एकदम परफेक्ट झालेली आहे मैत्रिणींनो. तर तुम्हाला दिसतच असेल, मी ज्या वेळेस ह्या वड्या काढत आहे ना, त्यावेळेस मला ते जाणवते की ताटाने पूर्ण मिश्रण सोडलेलं आहे. तर इथे बघू शकता, छान अशा आपल्या आता वड्या तयार होत आहेत. खूप सुंदर होते रेसिपी मैत्रिणींनो, तुम्ही नक्की ट्राय करा. आणि रक्षाबंधन म्हटलं की गोडधोड तर झालंच पाहिजे. तर ही रेसिपी घरच्या घरी आणि कमी साहित्यामध्ये होते. तर बघा, या पद्धतीने मी आता सगळ्या वड्या कट करून घेतलेल्या आहेत. तुम्ही इथे बघू शकता, अगदी पातळ आणि अगदी खमंग आणि खुसखुशीत मेन म्हणजे वडी झालेली आहे. तर बघा, किती छान वड्या झालेल्या आहेत. कलरही बघू शकता तुम्ही. आणि जास्त तेलकट नाही किंवा जास्त असं हे वाटत नाही आहे किंवा ओलसरसुद्धा वाटत नाही आहेत. अगदी मस्त आणि छान वड्या झालेल्या आहेत. इथे बघा तुम्ही.
खूप सुंदर रेसिपी झाली होती मैत्रिणींनो. तर चला आता या वड्या तुम्हाला मी सगळ्या काढून दाखवते. तर इथे बघा, एक नंबर रेसिपी झाली होती मैत्रिणींनो. तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी झाली होती हेही मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आता या पद्धतीने सगळ्या वड्या मी काढून घेतलेल्या आहेत. तर आजची ही रेसिपी माझी रक्षाबंधन स्पेशल तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला माझी डिश नाही आवडली, डिसलाईक केलं तरी चालेल. परत भेटू तुमच्या आवडीच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.